मराठमोळा विनोदवीर सिने अभिनेता प्रणित मोरे याचे स्टँड अप कॉमेडी शो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात। प्रणित मोरे याच्या शोला तरुण वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। पण याच प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सोलापूर दौऱ्यावर असताना आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप प्रणित मोरेने केला आहे। वीर पहारिया यांच्यावर विनोद केला म्हणून 11-12 जणांच्या टोळीने आपल्याला मारहाण केल्याची पोस्ट प्रणित मोरेने केली आहे। वीर पहारिया हा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे। 2 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:45 सोलापूरमध्ये प्रणितचा स्टँड अप शो झाला। त्यानंतर प्रणित नेहमीप्रमाणे चाहत्यांना भेटण्यासाठी आणि फोटोसाठी थांबला। गर्दी कमी झाल्यावर 11-12 जणांचा गट चाहत्यांच्या वेशात त्याच्याजवळ आला, पण ते फोटोसाठी आले नव्हते। ते त्याच्यावर हल्ला आणि धमकविण्यासाठी आले होते। त्यांनी निर्दयीपणे प्रणितला मारहाण केली, त्याच्यावर ठोसे आणि लाथांचा वर्षाव केला, ज्यात प्रणित जखमी झाला। या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तन्वीर शेख होता। त्याने आणि त्याच्या टोळीने स्पष्ट शब्दात सांगितले की अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मार के दिखा। याचा थेट अर्थ म्हणजे पुन्हा जोक केल्यास परिणाम अधिक गंभीर असतील। धक्कादायक गोष्ट म्हणजे जिकडे स्टँड अप कॉमेडी शो झाला तिकडे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती। आम्ही पोलिसांकडेही मदतीसाठी संपर्क केला, त्यांनी मदतीसाठी येतो असे सांगितले, पण कोणीही आले नाही, अशी पोस्ट प्रणित मोरे यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिली आहे। पोलिसांनी त्याची दखल घेत सदर बाजार पोलिसाच्या डायरीला नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी त्यास चौकशी करून फिर्याद देण्यासाठी बोलाविले असून त्याच्या फिर्यादीनंतर पुढील कारवाई केली जाईल। आमची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान या सगळ्या प्रकारावर वीर पहारिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रणित मोरे यांच्यासोबत जे झाले ते ऐकून मला धक्का बसला आहे। या प्रकारामध्ये माझा काहीही संबंध नाही, तसेच मी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही। प्रणित आणि त्याच्या चाहत्यांसाठी मी माफी मागतो। दोषींवर कारवाई करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालेन, असे वीर पहारिया म्हणाले आहे। वीर पहारिया यांचा स्काय फोर्स हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झाला आहे।